सुरुवात कशी स्वप्न हे स्वप्न असं दावडती सुद्धा कशी आहे आपल्याला स्वप्न गाठायला त्याचे कारण किती सांगितले त्यांनी स्वप्न सत्याचे कारण दोन उपपत्ती दिली. एक स्वप्न सत्य आहे ती कारण दिली आहे दोन स्वप्न म्हणजे जागृत सत्य पदार्थाची स्मृती आणि दुसरं म्हणजे स्थूल देहाला सोडून लिंग देह सत्य व्यावहारिक पदार्थाशी व्यवहार करतो म्हणून स्वप्न सत्य आहे. दुसरं लिंग देह स्थूल शरीराला सोडून जाऊन सत्य पदार्थांशी व्यवहार करतो. सत्य खंडन करायचं खंडन कसं सूक्ष्म स्मृती मधला पदार्थ हा वृत्ती आणि एकदेशी स्थिती होत नाही. म्हणजे स्मृतीतला पदार्थ हा केवळ संस्कारजन्य आहे. त्याचा वृत्तीचा आणि विषयाचा संबंध नसतो. परंतु स्वप्नातला पदार्थ हा सन्मुख असतो, प्रत्यक्ष असतो आणि प्रत्यक्षामध्ये वृत्तीचा आणि विषयाचा संबंध आहे, एकदेशी स्थितित्व आहे. स्वप्नात मात्र पदार्थ आपण प्रत्यक्ष पाहतो. या प्रबल प्रमाणावरून स्मृती म्हणजेच स्वप्न आहे असं नाही. कारण स्वप्नातला पदार्थ हा प्रत्यक्ष आहे, स्मृतीतला प्रत्यक्ष नाही. म्हणून ते दुसरा प्रश्न खंडन स्वप्नामध्ये स्मरण होत नाही. सिद्ध करून दाखवायला अज्ञात पदार्थ जरी घेतला तरी त्याचं सुद्धा काय स्मरण होत आहे. त्याच्याकरता पण सांगितलं शिराचे आपला शिराचे कोणी पाहिलेला आहे का अज्ञात आहे का नाही तरी सुद्धा स्वप्नामध्ये काय दिसतं प्रतीला लहान पोर असतं जन्माल्यानंतर आणि आईचं स्तनपान करत असतं. नाही स्तनपान करण्याची कला कोणी शिकवली पूर्वजांनी. म्हणून आपल्या पदार्थाची सुद्धा काय होते प्रतीती दर्शाबंधाराचं जंग शरीर शरीराला सोडून जागृत पदार्थाची काय करते दोन तीन कारण सगळे जंग शरीराने स्थूल शरीराला सोडून जाणे प्रेतवत भाव होत असतो. कोणता भाव प्रेतवत आणि लिंग शरीर जरी सोडून गेला पदार्थ शरीर तसंच आहे. लिंग शरीर स्थूल शरीराला सोडून जाते असं म्हणता येईल नाही. दुसरा प्रश्न लिंग शरीर हे लिंग शरीर हे प्राणाशिवाय स्वतंत्र म्हणजे त्याचं जाऊ शकत नाही मग त्याने प्राणाशिवाय का सांगितलं त्याने युक्ती सांगितली. प्राणाचं लिंग शरीर जाते असं नाही. प्राण कुठे राहतो शरीरात बाकीला ज्ञानेंद्रिय वगैरे पुढे जातात. म्हणून स्थूल शरीर प्रेत होऊ शकत त्याचं उत्तर काय दिलं केवळ अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय हे प्राणाशिवाय व्यवहार करू शकत नाही. कारण अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय हे जरी ज्ञानजन्य असतील किंवा ज्ञानदायक असतील परंतु त्यांच्यामध्ये जी असणारी क्रिया ही रजोगुणापासून उत्पन्न झालेला जो प्राण आहे त्या प्राणामुळे होते. केवळ अंतःकरण आणि पंचज्ञानेंद्रिय हे प्राणाशिवाय स्वतंत्र क्रिया करू शकत नाही. आणि प्राण हा सूक्ष्म शरीरात, स्थूल शरीरात आणि कारण शरीरामध्ये तिन्ही शरीरात त्याचा अन्वय आहे. म्हणजे प्राणाशिवाय कोणत्याही शरीर या ठिकाणी चेतन राहू शकत नाही. प्राण हा क्रियेसाठी महत्त्वाचा आहे. म्हणून प्राणाशिवाय केवळ अंतःकरण आणि पंचज्ञानेंद्रिय बाहेर जाऊन पदार्थाशी व्यवहार करतात असंही म्हणता येत नाही. श्रेष्ठ कोण इंद्रियामध्ये इंद्रियांमध्ये वाद चालू प्रजापती
सर्वांमध्ये आम्हीच कोण आहोत. श्रेष्ठ आहे. मग ब्रह्मदेवाने कोणतं उत्तर दिलं? ज्याच्या ज्याच्या ज्ञानाने शरीर काय होते, निश्चेष्ट पडते, तो श्रेष्ठ. त्या सर्वांमध्ये कोण? तो श्रेष्ठ. मग कोणाच्या ज्ञानाने शरीर निष्प्रभ ठरलं? प्राण. डोळे गेले तरी माणसं जगतात ना, कान गेले तरी हे मोठे मोठे कान असते. जाऊ द्या, तरी सुद्धा गावात माणसं जगतात ना. व्यवहार हात जरी गेला तरी माणसं हुशार असतात. आहे निवेडी. नाही कृत्रिम हात लावतात ना. अलीकडे प्लॅस्टिक सर. हे ना, मग ते कुठंतरी माझं जाऊ द्या. यावर सिद्धांत काय निघाला? प्राणच हा श्रेष्ठ मुख्य आहे सर्व व्यवहार. या दोन कारणावरून स्वप्नस्थ पदार्थ सत्य ठरू शकत नाही. नाही. आता पुढचा आता अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थांशी व्यवहार करते, हे कसे अयुक्त आहे ते सांगतो. नाही का? कोणत्या शरीरावर अंतःकरण आणि केवळ ज्ञानेंद्रिय. हे लिंग शरीर हा. मी जाताना बाह्य पदार्थाची काय करते? व्यवहार करतो. मग ते काय? मग आपला बाह्य पदार्थ म्हणजे जागृतीतले पदार्थ. जागृतीतले पदार्थ सत्य आहे का मिथ्या आहे? सत्य आहे. त्या पदार्थाचे काय करते? व्यवहार. मग स्वप्नातले पदार्थ सत्य नसून आपले मिथ्या नसून काय? सत्य आहे. पुढे जर स्वप्नात स्थूल शरीराहून लिंग शरीर बाहेर निघून आपल्या सत्य संबंधी बरोबर व्यवहार करते असे म्हटले तर स्वप्नात जो व्यवहार होतो तो त्या संबंधीच कळला पाहिजे. दुसरी गोष्ट, स्वप्नातला व्यवहार खरा झाला. एखाद्या माणसाला तुम्ही 500 रुपये दिले, कुठे स्वप्नात खरोखरच व्यवहार आहे असं म्हटल्यानंतर मागायला 2 दिवसाचा करार केला. 2 दिवसानंतर आम्ही तुमचे 500 रुपये परत देऊ. बरं का? 8 दिवस गेले तरी काय नाही, पैसे परत दे. पैसे मागायला गेलो. म्हणलं आमचे 500 रुपये द्या. म्हणलं कुठे दिले होते? मला स्वप्नात दिले होते. तर पैसे दिले तर थोपकारात दिले. स्वप्नातला व्यवहार सत्य मानला तर असे दोष निर्माण होतात. पुढे आणि त्यानेही तू रात्री मला भेटला होतास आणि आपण अमुक व्यवहार केला असे सांगितले पाहिजे, पण असे कोणीही बोलत नाही. स्वप्नातला व्यवहार सत्य समजतो. मिथ्या. म्हणूनच आलं लक्षात. स्वप्नस्थ पदार्थाला सत्य म्हणता येईल. त्याचा काय करायचं आपल्याला माहिती. पुढे म्हणून स्वप्नामध्ये लिंग शरीराचा जागृतीतील सत्य पदार्थांशी व्यवहार होतो हे म्हणणे युक्त नाही. जागृत पदार्थाची काय होतो? कोणत्या शरीराचा? लिंग शरीराचा. म्हणून का नाही का? म्हणजे हे म्हणणं काय नाही, बरोबर नाही. व्यवहार जर होतो तर त्याप्रमाणे पैसे काय झाले पाहिजे, दिले पाहिजे. मग तो व्यवहार कोणत्या अवस्थेतला आहे? स्वप्नावस्थेत. स्वप्नावस्थेत जागृतीमध्ये सत्य ठरतो का? नाही. मग जागृती कशाला म्हणत असतात? झालं काय? जागृत पुढे आहे की तुम्हाला जागृतीचं आणि स्वप्नाचं बरंचसं वर्णन केलं आहे. जागृती सुषुप्तीचं पण सुद्धा वर्णन केलं आहे. पुढच्या अवस्थेचं वर्णन 7व्या तरंगामध्ये आहे. त्याला तुरीय अवस्था, मुक्त अवस्था म्हणतात. ते कोणत्या अवस्थेचं चाललंय वर्णन? जागृती आणि स्वप्न. कडे बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहतो असे म्हटले तर रात्री निजलेला पुरुष आपल्या स्थानाहून शेकडो कोस दूर असलेल्या हरिद्वारामध्ये मध्यान्ह कालचा तप्त सूर्य, गंगेच्या पूर्वेस मंदिर, पश्चिमेस नील पर्वत पाहतो. स्वप्नाचा पदार्थ जागृतीतले असं म्हटलं तर माझा किती वेळामध्ये जाऊन येतो? क्षणात. स्वप्नामध्ये वेळ पडतात, क्षण बरोबरचा. आणि एवढ्या वेळामध्ये तो कडे जातो हरिद्वार. सगळं काम पाहतो.
इतक्या वेळात विमानाने ते जाता येते काय? माझा स्वप्नाचा पदार्थ खरा आहे असं जर मानलं तर एक घटना योग्य असू शकेल का? बरं तिथे काय पाहतो? सर्वच पाहतो, गंगा पाहतो, काय होय नव्हे ते पाहतो. किती वेळात? क्षणात. आणि स्वप्न किती वेळ पडला? क्षणभर. क्षणभरामध्ये जमतं का? म्हणून जागृतीतले पदार्थ स्वप्नामध्ये पाहतो हे तुम्हाला म्हणता येईल नाही. पुढे यात मध्यरात्री माध्यान्नीचा सूर्य नाही, गंगेच्या पूर्वेस मंदिर नाही आणि पश्चिमेस नील पर्वतही नाही व अत्यल्प काळात आपल्या घरून हरिद्वारला जाणेही शक्य नाही. स्वप्नात जरी असं दिसत असलं तरी शक्य आहे का नाही? एका क्षणामध्ये सर्व पाहतो घरी आणि स्वप्न कुठं आहे घरी पाहतो कुठं गंगे. म्हणून लिंग शरीर शरीराला सोडून जाऊन जागृतीतल्या सत्य पदार्थाला आणि काय करतो? विषय करतो असं म्हणता येईल. पुढे म्हणून स्वप्नामध्ये लिंग देहाचा सत्य पदार्थांबरोबर व्यवहार संभवनीय नाही. म्हणून सत्य पदार्थाचा लिंग देह लिंग शरीर लोचा काय होऊ शकत नाही व्यवहार. पुढे सांगायचं आहे स्वप्नामध्ये जेवढे पदार्थ दिसतात ते सत्य नसून काय मिथ्या आहे. काय मतलब आहे? आणि लिंग शरीर वगैरे आधी करून आहे हे कसे आहे? व्यवहारिक सत्य आहे. दोन सत्तेमध्ये दोन पदार्थामध्ये जर विषम सत्ता असेल तर साधक बाधक व्यवहार होऊ शकत नाही. म्हणून स्वप्नाचं पदार्थाला सत्य म्हणता येईल. म्हणजे दिसतात तरी का? पुढे त्याचं वर्णन केलंय वाचा. शिवाय स्वप्नाहून जागृतावस्थेत आल्यानंतर स्वप्नातील व्यवहार सत्य होता असा कोणास अनुभव नाही. स्वप्नात आहे तो बरोबर आहे. स्वप्नामध्ये स्वप्नाचा पदार्थ स्वप्नात आहे तो बरोबर सत्य वाटतं. अनेकदा स्वप्नातून जागा झाला मिथ्या. स्वप्नामध्ये एखाद्या माणसाला वाघ लागला पाठीमागे समजा वाघ असं एका पोराला काही रात्री पाहत असेल त्याने त्याच्या संस्कारामुळे तो स्वप्नात काय दिसला आणि तर बळकटी वेळकटी गुंडाळ गेला आणि काय कुठे निघाला म्हणजे वाघ पाठीमागे लागला. त्यावेळेस गोळी टाकला. माझा वाघ पाठीमागे लागला असं तो म्हणतो. त्याला मारण्याला काठी लिहायची असते का? मग काय लिहायचं असते? जागा करायचं. कारण जागृतीतला सारा वाघ आहे का स्वप्नातला आहे? स्वप्नात दिसणारा पदार्थ कल्पित आहे. कल्पिताची निवृत्ती कशाने होते? जागा झाल्या. आणि खऱ्या पदार्थाची निवृत्ती जागा झाला म्हणजे का? मग स्वप्नाच्या पदार्थाला सत्य म्हणता येईल. पुढे असा कोणास अनुभव नाही. सिद्धांत मतात मात्र स्वप्नातील संबंधी हरिद्वारादी क्षेत्र व व्यवहार हे काही सत्य नसून सर्व अंतरीच कल्पित आहेत. जे काही स्वप्नामध्ये पाहिलेला हरिद्वारचा प्रवेश यात्रा करू लागला, कोणी हे करू लागला, नाना पदार्थ गंगे स्नान करतो वगैरे नाही का? जागृत झाल्यानंतर काय? पण स्वप्नामध्ये दिसणारे पदार्थ होणारा व्यवहार हा सत्य नसून काय कल्पित अंतरीच. हे कशा करता चाललेलं आहे? पूर्वपक्ष आहे. स्वप्नातले पदार्थ मिथ्या नसून काय सत्य आहे. आपल्याला काय सांगायचं? मिथ्याच आहे. किती जरी प्रयत्न केला तरी स्वप्नाचा पदार्थ आहे सत्य करू शकत नाही. त्याच्याकरता ही युक्ती झाली आहे. शिष्य म्हणतो जागृत पदार्थाची स्मृती किंवा लिंग शरीराने बाहेर जाऊन सत्य पदार्थाबरोबर व्यवहार करणे या दोन्ही गोष्टी संभवत नाहीत हे समजावे. पण आपण म्हणता की हे सर्व अंतरीच कल्पित आहे याचा मला बरोबर बोध होत नाही. तुम्ही सांगितलं ना स्वप्नाच्या पदार्थाला सत्य म्हणता येईल समजलं आम्हाला. पण ते अंतरीच काय होतात? कल्पित प्रगट. मला तर स्पष्ट सांगा.
जागृतीतले पदार्थ नाही, स्वप्नामध्ये पदार्थ तर दिसतात, जागृतीतले तर नाही. मग ते अंतरीच काय होतात, उत्पन्न. मग ते का उत्पन्न होतात कसे? शिवाय हे अंतरीच कल्पित आहे, यास प्रमाण तरी काय, हे सर्व मला समजून सांगा. तुझी शंका आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्वप्नस्थ पदार्थ सत्य नसून ते मिथ्या आहेत. अंतरीच काय होतात, कल्पित उत्पन्न. कल्पित उत्पन्न होतात. किंवा ते त्याला प्रमाण लागतो ना, शास्त्र प्रमाण असल्याशिवाय त्याचा योग्य निवाडा असू शकत नाही. कीर्तनकार नाही का एखादा सुगणाही कोठे आली आपल्या संसारामध्ये सुख नाही. लोक म्हणत असतात तुम्ही हे सांगता त्याला प्रमाण काय, संताचं काय लागते प्रमाण. कोणाच्या प्रमाणाला म्हटलं तस्माशास्त्र प्रमाण, आपल्या संताचं प्रमाण. सर्वसामान्याच्या म्हणण्याला फारशी काय नाही, संताला म्हणण्याला काय पाहिजे प्रमाण. अंतरीच उत्पन्न होता त्याला प्रमाण काय माझ्या. परीक्षित क्रमांक 5. स्वप्न पदार्थ अंतरीच कल्पित असल्याविषयी शंका व समाधानपूर्वक सिद्धी. आता अंतरी काल्पनिक उत्पन्न होत असतात, त्या शंकेला उत्तर द्यायला आहे. वाचा. श्री गुरु म्हणतात, स्वप्नस्थ पदार्थांची कंठगत पुरीतत नाडीमध्ये उत्पत्ती होते असे वेदांमध्ये सांगितले आहे. त्याचं प्रमाण कोणत्या उपनिषदात? मांडुक्य. वेदांमध्ये सांगितलं आहे स्वप्नस्थ पदार्थाची उत्पत्ती होते कंठ पुरीतत नाड्या आहे ना आपल्याकडे 72,000 नाड्या योगशास्त्रामध्ये. म्हणजे परितत नाडी आहे, त्या परितत नाडीमध्ये या स्वप्नस्थ पदार्थाची काय होते उत्पत्ती. ज्या अर्थी दिसतात त्या अर्थीची उत्पत्ती काय केली पाहिजे नाही का. उत्पत्तीच मागली आता पदार्थ दिसेल, आणि पदार्थ असल्याशिवाय त्याचं ज्ञानच नाही. पण पदार्थ त्याची उत्पत्ती काय केली पाहिजे. कोणताही पदार्थ असो नको, जागृतीतला असो अथवा स्वप्नातला असो, पदार्थ ज्या अर्थी दिसतो त्या अर्थीची उत्पत्ती काय केली पाहिजे. अभावातून कडे भाव निर्माण होत असतो, तेलच नाही तर ज्या अर्थी पदार्थ दिसतो त्याची उत्पत्ती काय केली पाहिजे नाही का. ज्या अर्थी घट दिसते त्या अर्थी कुंभार काय केला पाहिजे. तर संगती काय होत नाही, लागत नाही. पदार्थाचा अस्तित्व शून्यातून उत्पन्न होत नाही, उत्पत्ती काय करायला स्वप्नातले पदार्थ जर आणखी जागृतीतले नाही, कोणत्या अवस्थेतले जागृतीतले नाही. खंडन केलं आपण जागृतीतले पदार्थ होऊ शकत नाही. मग दिसतात याची वाट काय, कशापासून उत्पन्न होतात तुला विचार करून काय करा सांगा पुढे. मांडुक्योपनिषदामध्ये असे सांगितले आहे की जागृत पदार्थ स्वप्नात प्रतीत होत नाहीत. रथ मार्गादी सर्व पदार्थ नवीन उत्पन्न होतात. कोणत्या अवस्थेतले पदार्थ उत्पन्न होत नाही. जागृतीतले प्रतीत होत नाही. स्वप्नामध्ये जर दिसतं जागृती म्हणलं तर ते नाही नवीन उत्पन्न. मग ते त्याची उत्पत्ती कुठे, उत्पत्तीशिवाय काय होत नाही, प्रतीती येत नाही पदार्थ. कुठं सांगितलं आहे मांडुक्योपनिषद. उपनिषदाच्या कारिकेमध्ये परितत नाडीमध्ये सर्व काय होतात उत्पन्न होतात. स्वप्नस्थ पर्वताधिकांची नवीन उत्पत्ती न मानली तर त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणार कसे.
उत्पत्तीशिवाय पदार्थाचं अस्तित्व सिद्ध होऊ शकत नाही. कोणताही ज्ञान होण्याकरता विषय असावा लागला. विषय नसलं तर ज्ञान कुठं ज्ञेय म्हणतात. काय म्हणतात? ज्याला ज्ञान होते त्याला ज्ञान लागलं. आणि ज्या विषयीचं ऐकलं ते त्याला होत असल्याला ज्ञान मिळावं. त्रिपुटी असावी लागत असे ज्ञाता ज्ञान आणि आपण आंबा खायला असलो आपण कोणता ज्ञाता आंबा खायला ज्ञेय खाण्याची ज्ञात्याला झालं त्याला काय म्हणतात? ज्ञान. म्हणजे अगदी स्वप्नांचे पदार्थ दिसतात त्याची उत्पत्ती काय? प्रत्यक्ष ज्ञानास तर इंद्रियद्वारा अंतःकरण वृत्तीचा पदार्थांशी संबंध असावा लागतो. याकरिता पर्वतादी विषय आणि त्यांच्या ज्ञानाचे साधन इंद्रिय किंवा अंतःकरण ही सर्व शरीराच्या आतच उत्पन्न होतात असे मानणे आवश्यक आहे. त्रिपुटी इंद्रिय काय केली पाहिजे? मानवला काय करावं? ज्ञान कोणाच्या द्वारा? नेत्रेंद्रिय, ऐकायला कोणा पाहिजे? श्रवण इंद्रिय. इंद्रिय पाहिजे ना तर व्यवहार होईल. इंद्रियच नसेल तर व्यवहार करू शकत नाही. मला हे पदार्थ उत्पन्न होतात त्याचा आपल्याला स्वप्नामध्ये काय होते? प्रतीती येते. ज्ञान होते ना कोणत्या अवस्थेत? स्वप्नावस्था. मला तर शंका सांगतो म्हणजे असं करायला ज्ञान होण्याकरता इंद्रिय चांगली लागतात. पदार्थ तेवढे उत्पन्न होतात इंद्रिय जसे या शरीराची इंद्रिय काय होत नाही उत्पन्न होतात. पदार्थ मात्र काय होतं? उत्पन्न होतात. आणि जर शंका पदार्थ कोणत्या अवस्थेत आहे? स्वप्नावस्थेतला प्रातिभाषिक सत्ता आणि इंद्रिय कोणत्या? व्यावहारिक सत्तेतले साधक बाधक व्यवहार नाही. साधक बाधक व्यवहार होण्याकरता सत्ता समान लागते. एका सत्तेला बरा पाचतर नाही का? जर खरोखरच ब्रह्मज्ञान होते गुणाच्या द्वारा वेदाच्या द्वारा गुरुच्या द्वारा तुमचा जर सिद्धांत एकमेव अद्वितीयच आहे. दुसरा पदार्थच नाही दिसत नाही. आता ज्ञान होण्याकरता काय लागतं? श्री गुरुवेद गुरु सगळं नित्य झाले ना. गुरु ते ज्ञान आणि ते वाक्य जर सत्य मानलं तर अद्वितीय कसं ठरू शकत नाही. द्वैताची अद्वितीय ठेवायचं असेल तर सगळं विद्या कार्य मला वाटतं. हो. मग गुरु कोण झाला? अविद्या कार्य म्हणजे मिथ्या. मिथ्या पुरुषाकडून सत्य संसाराची निवृत्ती होत नाही. कसे सत्य संसाराची निवृत्ती होत असेल तर मृगजळाने काय केली पाहिजे? कोणत्या तरंगाला सोडत आहे? पाचव्या. काय काय द्वैते दुःखाला काय कारण पुढे कसा? शिष्य म्हणतो स्वप्न पदार्थ शुक्ती रजताप्रमाणे साक्षी भास्य आहेत. त्यांच्या ज्ञानाकरिता इंद्रियांचा किंवा अंतःकरणाचा उपयोग नाही. साक्षी भाष्य म्हणजे साक्षी तसं काय करतो? प्रकाशन. कोणाच्या इंद्रियाच्या द्वारा सुखद आहे खरंच कसे आहे साक्षी भाष्य? साक्षी तसं काय करतोय? प्रकाशन. प्रकाश दुसऱ्या तरंगामध्ये होऊन गेले. दुसऱ्या साक्षी भाष्य पदार्थ काय झाले सगळे आणि पुढे काढलं. म्हणून स्वप्नात पर्वतादी पदार्थांची उत्पत्ती मानणे योग्य आहे. परंतु इंद्रिये, अंतःकरण आणि प्रमाता यांची उत्पत्ती मानणे योग्य नाही. मला मान्य आहे की पदार्थाची उत्पत्ती काय करा? माना. जागृतीतले पदार्थ स्वप्नामध्ये प्रतीत होतात.
असे तुम्ही म्हणतात. तेव्हा जागृतीमध्ये जे प्रकार असतात ते स्वप्नामध्ये प्रतीत होतात, प्रतीत होऊ शकत नाही. नाही. आम्हाला मान्य आहे की दुसरं म्हणतात, कारण ज्ञान होण्याकरता इंद्रियाची काय आहे आवश्यक इंद्रिय मात्र काय आहे जागृतीतले काय कोणत्या अवस्थेत जागृतता स्वप्नातले पदार्थ कोणत्या अवस्थेत प्रातिभाषिक सत्ता. आता विषमता आलेला दोन सत्ता भिन्न झालेला जागृतीतले पदार्थ एखादी सत्ता व्यावहारिक दुसऱ्याची सत्ता काय प्रातिभाषिक झाली व्यवहार वेगळा नाही. नंतर पाचव्या तरंगामध्ये सांगितलं समान सत्तेमध्ये काय होत असेल साधक वादक व्यवहार विषम सत्तेमध्ये व्यवहार होऊ शकत नाही. पुढे कारण ती शरीराचे आत आहेतच. श्री गुरु म्हणतात, हे शिष्य, स्वप्नामध्ये जसे पर्वतादी पदार्थ प्रतीत होतात तशीच इंद्रिये, अंतःकरण, प्राणसहित स्थूल शरीर, प्रमाता ही प्रतीत होतात. त्रिपुटी स्वप्नातल्या पदार्थ उत्पन्न होतात पण ते प्रातिभाषिक आणि इंद्रिय वगैरे सर्व हे काय अगोदर त्याचं मत काय आहे पदार्थ तेवढे स्वप्नामध्ये उत्पन्न होतात. त्याला ज्ञान देण्याकरता असलेली साधनं ही मात्र पूर्वीच आहेत ते उत्पन्न होत नाही. मग व्यवहार होतो असा. मग काय करावं लागेल तुम्हाला समान सत्तेमध्ये व्यवहार होण्याकरता पदार्थ एकत्रित आणि प्रमाता होतात आणि प्रमाता प्रमाणे कल्पित मानव कल्पित मग योग्य काय होतं व्यवहार पुढे सांगायचं नाही. माझा हे शिष्य, स्वप्नामध्ये जसे पर्वतादी प्रतीत पदार्थ प्रतीत होतात तशीच इंद्रिये, अंतःकरण, प्राणसहित स्थूल शरीर, प्रमाता ही प्रतीत होतात. पदार्थ प्रतिभाषिक माना काय माना प्रातिभाषिक माना पण त्याचं ज्ञान करून देणारी साधनं जे व्यावहारिक माना प्रमाता वगैरे ते मात्र काय पूर्वीच्या व्यावहारिक सत्तेतले कोणत्या व्यावहारिक जागृतीतले कोणत्या सत्तेतले जागृत आणि पदार्थ कोणत्या सत्तेतला प्रातिभाषिक व्यवहार होऊ शकणार. मग काय करा मग पदार्थ हे सुद्धा प्रातिभाषिकच उत्पन्न होणार नाही. ते सुद्धा कसे प्रातिभाषिक प्रमाता प्रमाता प्रमाण इंद्रिय हे सुद्धा कसे आहे प्रातिभाषिक प्रातिभाषिक. समान सत्तेमध्ये काय होतं व्यवहार. पूर्वपक्षाचं मत काय इंद्रिय वगैरे कशाला प्रतिभाषिक बनलं आहेतच की नाही त्याची उत्पत्ती मांडण्याची काय नाही गरजच नाही. त्याच्याद्वारा स्वप्नाचा काय करू शकतो पदार्थाचं व्यवहार होऊ शकतो ते. पण मला ते बरोबर नाही कारण इंद्रिय वगैरे जे आहे ते व्यावहारिक आहे व्यावहारिक सत्तेतले आहे आणि जे पदार्थ आहे ते कोणत्या सत्तेतले आहे. विषम सत्ता असल्यामुळे व्यवहार होऊ शकत नाही. उदाहरणार्थ एखादा साप वगैरे दिसला स्वप्नात दिसला काय दिसला स्वप्नामध्ये मग तुम्हाला साप ते स्वप्नामध्ये मग आपण त्याला काय करत असतो काठी देत असतो का स्वप्नातला साप कुठं काठीने मारला जातो का मारला जात नाही. प्रतिभाषिक स्वप्नातला कल्पित येतो अंत स्वप्नातला सर्प कसा आहे कल्पित काठी सत्य आहे व्यावहारिक. सर्पाला लागेल का जमिनीला सर्पाचं असतील खरोखरच आहे का प्रतिभाषिक आहे प्रतिभाषिक मग त्याला नाहीचं करायचं दगड आहे काठीने मारायचं असते का जागा करायचं जागा करायचं कारण तसं सर्प कसा आहे अध्यस्त आहे काय अध्यस्त त्याला अध्यस्त पदार्थाची निवृत्ती कशाने आली ज्ञानाने अधिष्ठान ज्ञानाने बनण्यापेक्षा अधिष्ठान स्वप्नातले काय अधिष्ठान जागृत कोणत्याही ज्ञानाने प्रतिभाषिक निवृत्ती होत नाही. ब्रह्मज्ञान म्हणून त्यांची उत्पत्ती मांडली पाहिजे.
स्थूल शरीरात जी व्यावहारिक नेत्र अंतःकरणादी आहेत त्यांचे विषय स्वप्न पदार्थ होणार नाहीत, कारण स्वप्न पदार्थ प्रातिभासिक आहेत. समान सत्तावान पदार्थ एकमेकांस साधक बाधक होतात हे 5व्या तरंगात सांगितलेच आहे. सांगितलं आहे. म्हणून साधक बाधक व्यवहार न करता समान सत्ता सगळी इथं विषम सत्ता आहे सगळी. पदार्थ पण सत्तेतले प्रातिभाषिक सत्य आणि जागृती व्यवहार इंद्रिय बंधासाठी जागृती व्यवहारिक जवळचा संबंध होईल का? नाही. स्वप्नातल्या भागाला कुठं काठीने मारता येते का? काठी पण त्या सत्तेत आहे, व्यवहार सर्व प्रातिभाषिक जमेल का? त्याला काठीने मारायला लागेल का? त्याला जागा करायचा नाही. तसंच आहे संसार सुद्धा कसा आहे, मिथ्या आहे. संस्कृती विचार जागराची भाषा आहे. कर्माने तो उपासना आहे. कशाने? कर्म. त्याची निवृत्ती करायची असेल मग कर्माचं जे फल आहे चित्तशुद्धी. उपासनेचं फल काय? चित्ताची एकाग्रता. आणि बंध निवृत्ती करता काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. कारण बंधा सत्य आहे का नित्य आहे? मिथ्याच. मग मिथ्या पदार्थाची निवडी कशाने होत असते? ज्ञानाने. स्वप्नातल्या सापाची निवृत्ती कशाने होत? जागृत. ज्ञानाने होतो केवळ शास्त्रीय सुचिंतिवा. विना ज्ञानाशिवाय संसाराची निवृत्ती होऊ शकत नाही. म्हणून व्यावहारिक सत्तावान नेत्राधिक स्थूल शरीराचे ठाई असले तरी त्यांना स्वप्नातील प्रातिभासिक पदार्थ विषय होणार नाहीत. सत्ता वेदाला इंद्रिय वगैरे कोणत्या सत्तेत आहे? व्यावहारिक. स्वप्नाचे पदार्थ कोणत्या सत्तेत आहे? व्यावहारिक. समान सत्ता असते तर काय झालं असतं? व्यवहार. विषम सत्ता आहे म्हणून व्यापार होऊ शकत नाही. शिवाय व्यावहारिक इंद्रिय आपल्या गोलकास सोडून कार्य करण्यास योग्य नाहीत. स्वप्नात तर एखादा पुरुष हातात काही पदार्थ घेऊन धावतो, त्या काली त्याचे हस्तपादादी अवयव लोकांस निश्चल दिसतात. उदाहरण देऊ सांगितलं. एखाद्याला स्वप्न पडलं काय? स्वप्नामध्ये काहीतरी प्रसाद पिसाद घ्यायचा असेल म्हणून त्या स्वप्नावर धावत चालला. कोणत्या अवस्थेत? स्वप्नावस्थेत. काय करणार? धावू लागला. हे स्वप्नातल्या माणसाला दिसले आणि तुम्हाला मला काय दिसले? पडलेला दिसले. तसाच काय करे? एक पाय इकडे एक पाय इकडे. इकडे जाऊन जागृत अवस्थेमध्ये काय निश्चित पडले आणि स्वप्नावस्थेमध्ये काय धावतोय. जागृतीला पण घ्यावं लागेल का? स्वप्नात कल्पित स्वप्नातला खरोखर खरं आहे का मिथ्या? यावरून ते स्थूल शरीरातील इंद्रियाचे व्यापार नाहीत, तर स्वप्नात नवीन उत्पन्न झालेली हस्तपादादी इंद्रिये ते व्यापार करतात असे मानणे अवश्य आहे. सर्व कल्पित उत्पन्न होते पुढे स्वप्नात. जागृतीतल्या इंद्रियाचा काही उपयोग नाही. सर्वच्या सर्व ज्ञाता ज्ञान ज्ञेय वगैरे हे काय त्रिपुटी उत्पन्न सत्य मिथ्याच. तसेच स्वप्नामध्ये सुखदुःखाचे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा आश्रय प्रमाता ही प्रतीत होतात, त्याची ही नवीन उत्पत्ती मांडलीच पाहिजे. मला ज्ञानपणापासून होतंय अंतःकरणापासून. त्याला प्रमाता म्हणतात. ज्याला ज्ञान होते त्याला काय म्हणतात? आणि ज्ञेयाचं जे होते त्याला ज्ञान म्हणतात. हे सगळे त्रिपुटी जागृतीतल्या त्याचा काहीही संबंध नाही. मग
हे सर्व त्रिपुटी काय केली? नवीन उत्पन्न कल्पित त्याची उत्पत्ती काय केली? मानावी लागते. खरी का कल्पित? कल्पित कल्पित का म्हणायची? जगाला की काय? स्वप्नेचे चेहरे स्वप्नात जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला स्वप्नातले पदार्थ सत्य वाटतात. कोणत्या अवस्थेत? स्वप्नावस्था. मिथ्या किंवा वाटते. जागृतता. जसं ज्ञानरूपी जागृती यावेळी प्राप्त झालेली आहे त्याला संसार सत्य नसून काय जे ते खरे नाही का? स्वप्नेचे चेहरे फक्त जागा झाला पाहिजे ना. संत काय करतात? जगत होती जागृती करतात. गीतेमध्ये उपनिषदामध्ये त्याला अज्ञान रूपी सभेमध्ये जो जीव आहे त्याला जागृती देत असतात. पुढे कारण उत्पन्न न झालेला पदार्थ प्रतीत होत नाही हा सिद्धांत आहे. पदार्थच नाही ज्ञान होईल. तुमचा मुलगा काळा आहे का गोरा आहे? तुमचा मुलगाच नाही तर काळा गोरा कुठंतरी खेळ चाललेला. मग खेळ चालल्यानंतर एखादं भांड त्या खेळाच्या अंगणामध्ये ज्याच्या अंगणात एक भांड काही जण दिसेल. मग त्याने त्या बाईने विचार केला आपल्या इथं पोरं खेळत होते तिथल्या पुराने भांड सोडून नेलं असलं म्हणून ते एका बाईच्या घरी गेले. गमू काय काय म्हणजे आमचे भांड काय केलं चोरीला गेलं आणि ते भांड दुसऱ्या दिवसांनी तुमच्या मुलाने काय केलं मला चोरी केली. मग तिने सांगितलं बरं मला मुलगाच झालेला नाही काय झालं नाही मुलगाच झाला भांडण चोरीला जाईल. अगोदर असं पदार्थाचे काय असं उत्पत्ती पदार्थच नाही तर ज्ञान होईल. सर्व स्वप्नामध्ये दिसते हे सर्व कल्पित आहे. काय ते सगळं सत्य नसून काय कल्पित होतं. पंचधारीमध्ये पुरी तत्व कुठे सांगितलं मांडव्य उपनिषद. स्वप्न विचार करतो पुढे या एकंदर कारणांवरून ज्ञाता ज्ञान ज्ञेयादी त्रिपुटी ज्ञानाचे विषय आणि व्यवहार हा सर्व समाज स्वप्नामध्ये नवीन उत्पन्न होतो. ज्ञान होण्याकरता त्रिपुटी ज्ञाता ज्ञान ज्ञेय कर्ता कर्म क्रिया भोक्ता भोग्य दृश्य द्रष्टा दर्शन वेळाशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. गीतेमध्ये ज्ञान ज्ञेय परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना तो ज्ञात आहे. अध्याय असं 18 अध्याय आहे. ज्ञान ज्ञेय परिज्ञाता त्रिविधा कर्म संघर्ष किती होते हे सगळे ज्ञेय कोणाला म्हणायचं ज्ञाता कोणाला म्हणायचं त्याचा विचार केला. आपल्या आवडीचा पदार्थ असला त्याला काय म्हणायचं ज्ञेय असं म्हणायचं. पुढे ज्याला ज्ञान होतं त्याला ज्ञाता म्हणायचं. ज्ञेयाचं जे ज्ञाताला होत असतं त्याला ज्ञान नाही. त्याला ज्ञानाशिवाय ते पुढे शिवाय ज्ञान होऊ शकत नाही. पुढे अनिर्वचनीय ख्यातीमध्ये ब्रह्मज्ञान व त्या ज्ञानाचे विषय सर्व अनिर्वचनीय उत्पन्न होतात हा सिद्धांत इतर शास्त्रकारांच्या सिद्धांताहून विशेष आहे. न्यायमतात शब्दाला स्वतःही म्हणता येत नाही. पुढे स्वतःही म्हणता येत नाही. मग काय म्हणायचं? सत म्हणा होता त्याचा काय होतो? बाद होतो. असत म्हणा होता प्रतितीला ते स्वतः होणे विलक्षण असत होणे विलक्षण सदस्य विलक्षण म्हणजे अनिर्वचनीय मिथ्या अनिर्वचनीय मिथ्या अध्यस्त. पुढे न्यायमतात अन्य पदार्थांचे अन्य रूपाने ज्ञान होते त्यास भ्रम म्हणतात. सिद्धांतात तर जसा पदार्थ असतो तसेच ज्ञान होते.
एखादा आरंभवाद, एखादा काय विवर्तवाद. आरंभवादामध्ये कारण जसंच्या तसंच राहते, पण नवीन पदार्थ काय होतो. उदाहरणार्थ घडा माती जशी तशीच राहते आणि दुसरा घडा काय होतो एका पदार्थापासून दुसऱ्या पदार्थाची उत्पत्ती, त्याला आरंभवाद म्हणतात. नाही एखादा कोणता वाद आहे आरंभवाद स्वतंत्र विषय आणि संख्याचा परिणामवाद. परिणामवाद म्हणजे प्रकृती एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे. उदाहरणार्थ दूध आहे आणि त्याला काय होते पूर्वावस्था राहते का, दुसरी अवस्था झाली दूध पातळ असते, गोड असते, दही ते असा रंगा ते सांगायचे. ते काही परदेशी लोक होते त्यांना जाऊन बघायचं कुठला काय भानगड कोणाला पाहिजे दुधाचं दही कसं होते ते वैज्ञानिक लोक असं रंगावून राहते. ते दूध रात्री झोपला सकाळपर्यंत दही उठला. पूर्वावस्था जवळ उत्तरावस्था त्याला परिणाम म्हणतात. वेदांत शास्त्रामध्ये दिवस पुराण आहे नसून बातमी काय वाचून स्वप्नातला सर्प असून वाचतो नसून म्हणून तो जागा झाला या दिशा सर्व होता म्हणून ब्रह्मस्थली विषयांची उत्पत्ती अवश्य मानली पाहिजे, कारण विषया वाचून ज्ञान होत नाही आणि स्वप्नामध्ये तर त्रिपुटी प्रतीत होते, म्हणून त्यांची उत्पत्ती मानणे जरूर आहे. पदार्थ असल्याशिवाय काय होत नाही. प्रतीचे पदार्थ नाही तर ज्ञान कोणाचं, ज्ञानाला कोणाची आवश्यक नाही, याची आवश्यक नाही ज्ञान कोणाचं कशा करता साधलेलं आहे. म्हणून पदार्थ असल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. पदार्थ ज्या अर्थी दिसतो त्या अर्थीची उत्पत्ती पाहिजे. उत्पन्न झालेला आहे तर पदार्थ दिसेल कसा, म्हणून ज्या अर्थी पदार्थ दिसतो त्याची त्याची उत्पत्ती पाहिजे. मनाची वृत्ती खरी म्हणायची का कल्पित सगळी कल्पित स्वप्ने द्यायचे पण पदार्थ दिसतो ना पण तुझा अंतरी सर्व आणि ते कशापासून उत्पन्न होतात वगैरे पुढचा विचार आहे का. त्याची निश्चित स्वप्नाचे पदार्थ अविद्या जगात सुद्धा केंद्र आहे महावाळा विश्वाला सगळ्या जगात सत्य नसून अविद्या जे जे अविद्या कार्य असतं ते जे मिथ्या असते सिद्धांत आहे. माया कार्य अविद्या कार्य जे कार्य असलं ते मिथ्या असते. ब्रह्म कार्य आहे का नाही, कोणाचं कारण आहे का नाही. ब्रह्म सत्य आहे का मिथ्या आहे. ब्रह्म कोणापासून झालं अनादि सांगता येईल. ब्रह्माला कोणतं नाव ठेवायचं अनादि याची उत्पत्ती सांगता येत नाही त्याला काय म्हणायचं. अनादि ईश्वर कसा आहे अनादि उत्पन्न होत असतं नाही. अनादि म्हणत माया सुद्धा कशी आहे अनादिच मान ब्रह्म आहे अनादि. मग ब्रह्माचं लक्षण कोणावर गेलं मायेवर आपली आपली राहता का दोष आला. मग दोषाचं कसं करणार. अंतवती पदाने मायेक पदार्थ कसं आहे अनादि पण शांत आहे काय शांत अंतवादी माया अनादि आहे पण कशी आहे ती शांत अंतवती. माया कोणापासून उत्पन्न होते कोणापासूनच नाही. अनादि उत्पत्ती सांगता येत नाही त्याला काय अनादि अनादि काय का मायाची उत्पत्ती बरोबर ईश्वरापासून काय नाही, जीवापासून काय नाही, ब्रह्मापासून काय नाही.
अनादि जीवापासून ईश्वरापासून का नाही कार्य जीवेश्वर तर मनापासून प्रभावापासून ईश्वरापासून नाही जीवापासूनही नाही मग ते अनादि वेदांत शास्त्रामध्ये 6 पदार्थांना नाही ब्रह्मा विज्ञानाचा संबंध जीव ईश्वराचा वेद याची उत्पत्ती सांगता येईल जर आपलं कार्य आहे मग स्वप्नात पदार्थ ज्या अर्थी दिसते त्या अर्थी त्याची उत्पत्ती काय केली पाहिजे मागली पाहिजे मग कधी अंतरी कल्पित कर त्याच्या उत्पत्तीचा विचार केला दोषसंहिता विद्यार्थ्यांनी शिष्य म्हणतो महाराज स्वप्नस्थ पदार्थांची उत्पत्ती मानून स्वप्न दृष्टांताने आपण जागृतीतील पदार्थ मिथ्या सांगता त्याच्या उलट जागृतीचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून सत्य आहेत त्या जागृतीच्या दृष्टांताने जागृतीप्रमाणे स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून तेही सत्यच आहेत उत्पत्ती झाली त्याला पदार्थाला कारण सत्य म्हणते जागृतीतले पदार्थ काय होतात उत्पन्न होतात मग तुम्ही त्याला काय सत्य म्हणतात तसं स्वप्नातले पदार्थ काय होतात उत्पन्न होतात मग एकाला सत्य म्हणतात आणि एकाला मिथ्या कल्पित पण जसे जागृतीतले पदार्थ सत्य आहे उत्पन्न होतात तसे स्वप्नातले पदार्थ काय आहे सत्य कारण दोघांना उत्पत्ती आहे ना जागृतीचे पदार्थ उत्पत्ती म्हणून काय होतात प्रतीतील स्वप्नातले पदार्थ उत्पत्ती स्वप्नाला काय म्हणतात मिथ्या म्हणतात कल्पित जागृतीला सत्य म्हणतात त्या असे म्हटले तर स्वप्नस्थ पदार्थांना सत्यत्व येण्यास काय हरकत आहे स्वप्नास्थ पदार्थांना स्वप्न ही सत्य जागृती सत्य स्वप्नातले पदार्थ मिथ्या नसून काय पंथाला चाललेला आहे स्वप्नाप्रमाणे जागृती स्वप्नाप्रमाणे जागृती उगीच आपला नारा मानत असतात स्वप्न ही सत्य जागृती सत्य खुशाल मानत बसाय मतलब संतांचा झाले काय करेल स्वप्नेचे चेहरे ज्ञानाचं माझाने सुद्धा आवाज सांगितलेला जे देखणे सगळं ते स्वप्नेचे मग खरा कोण आहे परमाने चिंते परमात्मा मात्र सत्य आहे पण बाकी जगणं काय आहे मिथ्या कोणाप्रमाणे स्वप्नस्थ पदार्थांना मिथ्याच ठरवावयाचे असले तर जागृतीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीत होतात म्हणून सत्य आणि स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न न होता प्रतीत होतात म्हणून मिथ्या असा नियम केल्यास हरकत नाही असे मला वाटते शिष्याने तर्क जागृतीतले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून ते काय सत्य आहे सत्य आहे तसे स्वप्नातले पदार्थ काय होतात उत्पन्न होतात म्हणून स्वप्नातले पदार्थ सत्य म्हणण्यास काय हरकत आहे जो जागृतीचा न्याय तोच कोणाचा न्याय स्वप्नाचा स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीला येणार जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊनच काय प्रतीला एकाला सत्य एकाला मिथ्या का त्याला उत्तर दिलं आहे एक आहे अविद्या कार्य आणि एक आहे स्वप्नस्थ पदार्थ सुद्धा अविद्या कार्यच आहे पण दोषसहित आहे म्हणजे दोषसहित आणि जागृतीतले पदार्थ निर्दोष आहे पुढे क्रमाक्रमाने काय करायचं त्याच्या शंकेचं काय द्यायचं आहे पुन्हा शंका बांधा स्वप्नस्थ पदार्थांना मिथ्याच ठरवावयाचे असले तर जागृतीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीत होतात म्हणून सत्य आणि पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीला जागृतीतले पदार्थ काय सत्य म्हणा सत्य आहे मान्य आहे पुढे आणि स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न न होता प्रतीत होतात म्हणून मिथ्या स्वप्नातले पदार्थ प्रतीत न होताना
उत्पन्न न होता उत्पन्न न होणारा काय होता प्रतीत होता मग ते काय मिथ्या आहे. त्याला उत्तर सांगायचं आहे. ज्याने पदार्थ दिसतो त्याने त्याची उत्पत्ती काय मानावीच लागते. काय करे पदार्थ उत्पन्न न होताना काही दिसतात मला हे बरोबर नाही. आणि पदार्थ दिसतो त्याने उत्पत्ती मानावी लागते. त्याची उत्पत्ती काय केली मानावी लागते. नाही का उत्पत्ती एखादा लहान समजा कोणतरी भीक मागणारा आणि तो आपला भीक मागायचा पण त्याच्यावर चिठ्ठी घेतल्या त्याचे काय चिठ्ठ्या मी फार गरीब आहे मला आई वडील नाही घर नाही जमीन नाही देवाराचा गरीबाला काय करा मदत करा. लोक कशाला विचार करत असतात काय आपले 4-5 रुपये देऊन मोकळे होतात आणि एक चिकित्सक होता त्याने विचारलं काय म्हणलं काय तुला जमीन नाही का म्हणला कुठली आली गरीबाला अरे घर कुठला म्हणला गरीबाला काही भाऊ बहीण भाऊ वगैरे कुठली आली मला गरीबाला बहीण आणलो एकच नारे असं अरे म्हटलं तर आई बाप तरी कुठल्या आई बाप काय केलं मानावी लागते. दादा तुझी शेती होऊ शकत नाही नवदा त्याचं खंडन नवतानी काय होता प्रतीत पदार्थ म्हटलं की त्याची उत्पत्ती काय मानावीच लागते. कशी मानावी कोणापासून मारायचे कशी मानावी कसे मारायचे वगैरे त्या शंकेचा उत्तराचा विचार करेल